पुन्हा एकदा त्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस मैत्री कशी निभवावी हे या दोन मित्रांकडे पाहिल्यानंतर पुन्हा एकदा आठवेल. एकीकडे सचिन पदाजी ठाकूर आणि दुसरा निखिल दिलीप पाटील. मैत्रीसाठी काय पण कधी पण आणि कुठे पण अर्ध्या रात्री एका हाकेने उभे राहणारे हे दोन मित्र, जिवलग मित्र आज आमच्यातून निघून गेलेत. प्रत्येक वेळी मात्र या दोन मित्रांची आठवण आम्हाला होत असे. त्यांनी आमच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आम्हाला कधीही न विसरण्यासारखा आहे. असे अनेक प्रसंग मित्रांवरती आले परंतु कधीही मागे हटले नाही. प्रत्येक वेळी मैत्रीसाठी अर्ध्या रात्रीवरती उभे राहणारे हे दोन तरुण आज आमच्यात नाही आहेत. त्यांना पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या औचित्याने भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहोत. ही दोन मित्र आज या पृथ्वीवरती नाही आहेत, आज तुमच्या आमच्यामध्ये नाही आहेत. याची एक वेगळी खंत आहे, खूप दुःख आहे. त्यांना पुन्हा एकदा आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया. मिस करतो तसे मित्र होणे. खरंच ज्या मित्रांनी मैत्री, जगाच्या पाठीवरती मैत्री मोठी नसते, मोठी असते तो म्हणजे निभावणारा. निभावता आली ना तर त्याला खऱ्या अर्थानं मैत्री म्हणतात. आणि ती मैत्री या दोघांनी कशी निभवावी ही मात्र यांच्याकडून आम्ही नेहमीच शिकलोय. असे हे दोन जीवाभावाचे मित्र आज आमच्यामध्ये नाही आहेत. पुन्हा एकदा त्यांना आम्ही खूप खूप आणि खूप मिस करतोय. मॅचला सुरुवात केली जाईल. जसा मॅच सुरू होईल तसं पुन्हा एकदा आपण आजच्या रजनीमध्ये मॅक्झिमम जास्तीत जास्त ज्यांना कॉमेंट्री करताना आपण ऐकलं, समालोचन करताना ऐकलं, तसे सध्याच्या घडीला ट्रेंडिंगमध्ये असणारा आवाज नाव आहे विपुल पाटील गावठाण, ज्यांना आपण या पहिल्या सत्रामध्ये ऐकणार आहात. आणि त्यांच्या समवेत मध्ये मध्ये कुठेतरी आमच्यासारख्या समालोचकाला त्यांच्यासोबत संधी मिळते, त्याबद्दल आम्ही आज हे क्षणसुद्धा आमच्या हे क्षणसुद्धा आमच्या मनाच्या कोंदणात आम्हाला सुद्धा कैद करावे लागतील. कारण विपुल सारख्या समालोचकासोबत आज समालोचन करायला मिळतंय हे सुद्धा, कारण हा योग कधी जुळून येत नसतो, तो आलाय. चला मंगेश कासकर, आपली गाडी निघाली आहे बघा. मंगेश कासकर, आपली गाडी निघाली आहे. आपली माणसं आपली वाट बघतायत बघा. विकास भुईर आपली वाट पाहतायत. आणि आपण पाहू शकाल या स्पर्धेचे स्पेशल पार्टनर्स एसआर ब्रदर्स ऑटोमोबाईल, मयूर सिक्युरिटी फोर्स, पलक ट्रान्सपोर्ट, साक्षी कन्स्ट्रक्शन, सिद्धिविनायक ट्रान्सपोर्ट हे सगळे स्पेशल पार्टनर्स आहेत या स्पर्धेचे. मानव एंटरप्राइजेस हे सर्व स्पेशल पार्टनर्स. खंडोबा क्रिकेट क्लब जासे आयोजित सरपंच चषक 2025 रजनी क्रिकेटची स्पर्धा. मॅचला सुरुवात होती आणि पुन्हा एकदा जाऊया पहिल्या सत्रामध्ये. ऐकूया विपुलजी पाटील यांचा आवाज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. अजय घरातला आपण ऑन द स्ट्राईक पाहतोय आणि नॉन स्ट्राईकला हरीश पाटील. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आणि गोलंदाज गणेश तरेचा पहिलाच बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. कमालीची त्यानं खरं तर गोलंदाजी केल्या आणि पिरकोन संघासाठी शुभेच्छा येतात. याच विभागातील एक नामांकित समालोचक आणि पंच परागजी गावण यांच्या वतीनं पिरकोन संघासाठी शुभेच्छा आल्यात. त्यांच्या आपण शुभेच्छांचा स्वीकार करूयात. पहिला बॉल डॉट येतोय गणेश तरे गोलंदाजच्या माध्यमातून. हा प्रेशर आहे, हा आवाज आहे, ही वेगळी दहशत आहे. आणि जर आयोजन आवडले असते एकदा जोरदार आयोजकांसाठी टाळा होऊन जाऊ द्या. एका बाजूला केळवणे तर दुसऱ्या बाजूलाच पिरकोन. मैत्रीपूर्वक लढत खरं तर दोन्ही प्रेक्षक आणि हेच खरं तर हवं असतं प्रत्येक आयोजकांना. उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण. यावेळचा हा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. अजय घराच्या बॅट मधून चेंडू चालला आउट ऑफ द पार्क. आलाय हा मॅक्झिमम षटकार. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो इस बार हमारी. पहिला चेंडू डॉट आलाय, दुसऱ्या चेंडूवर पलटवार केला जातोय. हे खरं तर उत्तर होता. पलटवार केला अजय घरातनं.
षटकार आला, ही सुरुवात पाहायला मिळते. हरीश पाटील जर 4 षटके खेळला तर केलवणी टेनिस क्रिकेटमधील एक अष्टपैलू आणि जुना खेळाडू बंटी दादा म्हात्रे यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज हरीश पाटीलसाठी दिलं जाईल, जो सध्या नॉन स्ट्राईक इंडला. 2 चेंडूंचा खेळ झालाय, धावा पडला, धावा लागले गेले त्या 6 धावा. गणेश तरी गोलंदाज दाखल झालाय, समोर अजय घरत. यावेळचा बॉल आडव्या बॅटनं वाईड डिश लॉंग ऑन रिझन मध्ये एका टप्प्याने चेंडू निघून चाललाय, सीमा पार, मिळतील धावा 4. चौकार आला. सुरुवातीला खरं तर गणेश तरेचा आपण डॉट बॉल पाहिलात, पण त्यानंतर 2 चेंडूवर 2 मोठे फटके. मैदानाच्या चौफेर खरं तर प्रेक्षकांचा आवाज, टाळ्या, शिट्ट्या हे काही सर्व पाहायला मिळते. हे आहे क्रिकेटची खरं तर खरे दर्दी, आणि हीच खरं तर गर्दी आज प्रत्येक खरं तर प्रेक्षकांना आणि या सर्व खेळाडूंना चांगलं असं खरं तर आव्हान देते. जाऊया पुढील बॉल. यावेळचा बॉल अक्षरशः यॉर्कर पाहायला मिळाला. गणेश तरियाचा अजय घरेच्या समोर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, धावपटलावर धाबा लागले गेले त्या बिनबाद 10 धाबा. चांगलीशी सुरुवात सध्या केली आहे डेव्हिड 11 गावदेवी केळवणे या संघानं. एक मोठा खेळाडू, हार्ड हिटर खेळाडू, केळवणे संघाची एक वेगळी ओळख ज्या खरं तर खेळाडूंना दाखवल्या. ज्याच्या बॅटमधून नेहमी षटकार नाही तर षटकारापेक्षा लांब लांब फटके मारण्याची ताकद आहे, ते नाव आहे अजय घरत. पुढील बॉल गणेशचा. यावेळचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय, एकेरी धावेतून मिळाला जाईल. दुसरीचा प्रयत्न देखील केला जातोय, पण एका धावेवर थांबवलं गेलंय. एका धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या बिनबाद 11 धावा. स्ट्राईकला हरीश पाटील आला, अतिशय चांगली कामगिरी करणारा खेळाडू, मागील सामन्याचा हिरो म्हणून हरीश पाटीलकडे पाहिला जात आहे. प्राऊड ऑफ केळवणे गावाला ज्यानं खरं तर रिप्रेझेंट केलंय, आणि तालुकानी असू दे किंवा रायगड फॉर्मॅट असो, या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करणारा हरीश पाटील सध्या स्ट्राईकला आलाय. गणेश तरेचा शेवटचा बॉल. यावेळचा बॉल चांगला आहे, पॉइंटच्या वरतून स्वीपर कव्हर मधून चेंडू निघून चाललाय दणदण करत. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला गेलाय. चांगला थ्रो, डायरेक्ट हिट काढण्याचा देखील प्रयत्न. ही खरं तर तू मै पाहायला मिळते. ही खरं तर क्रिकेटमधील आज मात्र एकमेकांच्या विरुद्ध होत असलेली खरं तर लढत, मैत्रीपूर्व सामना, मैत्रीपूर्ण लढत आपल्या समोर रंगली गेलाय. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः नाणेफेकीचा कॉल हरून बॅटिंग करत असताना डेव्हिड 11 गावदेवी केलवणे संघाच्या धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या बिनबाद 13 धावा. चांगली सुरुवात, 13 धावा धावपटला लागल्या गेल्यात. प्रेक्षकांना आपण ऑन द स्क्रीन पाहू शकता किती प्रेक्षक ही करतर मॅच आज लाईव्ह जे करत आहे. पिरकोनची करतर समर्थक आज नाचताना पाहायला मिळतात ऑन द स्क्रीन. केळवणेची समर्थक पाहायला मिळतात. साई ठाकूर यांना आपण ऑन द स्क्रीन पाहू शकताय. मन्या मोकल, प्रणय मोकल या सर्व आपण प्रेक्षकांना ऑन द स्क्रीन पाहतोय, जे खरं या मॅचला संपूर्ण स्पर्धेला एन्जॉय करतात. काय सांगाल प्रसाद सर, एवढी खरं गर्दी या खंडोबा क्रिकेट जास्तीच्या पहिल्या आयोजनामध्ये एक खरं तर आयोजन कमिटीचं घवघवीत यश आहे. येस विपुल, आणि खऱ्या अर्थानं आज ही घेतलेली मेहनत कामी येताना दिसत आहे. जबरदस्त मेहनत घेतली, आणि ही मेहनत आज खऱ्या अर्थानं रंग आणते असं म्हणावं लागेल. अतिशय अप्रतिम असं आयोजन, आणि त्या आयोजनात तेवढी साथ आज लाभताना पाहायला मिळते. विपुल, खूप मोठी मॅच आपण सध्या एन्जॉय करतो, आणि ही मॅच एन्जॉय करत असताना सध्याच्या घडला शुभेच्छा येतात. येस यावेळचा चेंडू आपण पाहू शकाल, जिथे गेला जातो हे लेग स्टंप सोडून व्हाईट बॉलचा इशारा आलाय. विपुल, एकंदरीत असं दिसून येतं हा सामना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत रफ अँड टफ होणार. प्रसाद गावण एक मोठं नाव आहे, उरण पूर्व विभागातील एक मातबर अष्टपैलू असा खेळाडू, आणि पहिला चेंडू त्यांना जरूर खराब फेकला. जर आज विचार केला तर एका बाजूला हरीश पाटील, अजय घरत हे दोन्ही खरं तर नामवंत खेळाडू आहेत, आणि तेवढंच खरं तर या संपूर्ण मॅच मध्ये, या संपूर्ण शृंखलेमध्ये प्रसाद गावणची चर्चा काय वेगळीच रंगली. तिसऱ्या पंचांची मागणी आता मैदानाच्या आत केली जाते. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानात केली जाते. ज्या खेळाडूला मागील 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळालाय त्या खेळाडूच्या गोलंदाजीवर आता आक्षेप घेण्यात आलाय. येस, ऑब्जेक्शन आलाय, आणि मात्र चला जास्त थर्ड अंपायर स्क्रीनवरती असणार आहे. मॅच कंटिन्यू राहील, आणि महत्त्वाची सूचना असेल, कोणताही प्रेक्षक अतिउत्साहितपणे मैदानाच्या आतमध्ये येणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे.
चला, मैदानाच्या आतमध्ये कोणताही प्रेक्षक येणार नाही याची दक्षता घ्या. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहणाऱ्या सर्व क्रीडारसिकांचं आपण स्वागत करूया. उरण तालुक्यातील पूर्व विभागातील हे दोन तगडे संघ एकमेकांसमोर झुंजलेत. औचित्य आहे सरपंच चषक 2025 जासई हुतात मैदानाचं. यावेळचा चेंडू हलक्या हाताने खेळला जातो. चेंडू शॉर्टलेकडे आलाय, सिंगल पूर्ण केली जाते आणि एका धावेनं धावफलक पोहोचला जात आहे 15 वर. 15 धावा पडला लागले गेल्या. सलामीला आलेले सलामीवीर अजय घरच्या बॅटमधून एक षटकार आला, एक चौकार त्यानं सुद्धा लगावला. प्रसाद गावंड खरं तर या संपूर्ण शृंखलेमध्ये एक इकॉनॉमी षटक हाताळले, 3 षटकं त्यांनी हाताळलेत आणि या 3 षटकामध्ये 7 विकेट मिळवण्याचा सुद्धा कारनामा याच प्रसाद गावंडच्या नावावर आहे. नेक्स्ट बॉल हरीश पाटीलच्या विरुद्ध. आक्रमण चांगलं झालं, एलिव्हेशन कमी आहे, झेल उडालाय, झेल टिपला जातोय. या मॅच मधील गोल्डन विकेट प्रसाद गावंडने मिळवलंय आणि हरीश पाटील हा खेळाडू होईल झेल बाद. महत्वाची सूचना येते, जे काही तुम्हाला एन्जॉय करायचं आहे ते सीमारेषेच्या बाहेर राहून एन्जॉय करा, अन्यथा आपल्या संघाला भुर्दंड अर्थात पॅनलाइज केलं जाईल. ही विशेष सूचना आयोजन कमिटीच्या वतीने दिली जाते. भावनेच्या आहारी जाऊन अतिउत्साहितपणा करून आपल्या गावचं आणि आपल्या संघाचं नुकसान करू नका. ही आपल्यासाठी सूचना नाही, विनंती नाही, सूचना आहे, वॉर्निंग आहे, लक्षात ठेवा. कारण हे मैदान जासईचं आहे आणि या मैदानावरती नेहमी शिस्तबद्ध स्पर्धा भरवली जाते. आपल्या चुकीच्या वागणुकीमुळे आपल्या गावचं आपल्या संघाचं नुकसान होणार नाही याची आपण दक्षता घ्या. एन्जॉय नक्कीच करा, परंतु मर्यादेचं भान राखून. ओमकार माळे आलाय, महत्वाची विकेट प्रसाद गावंडने मिळवलाय. 8वा विकेट त्यानं कधी या शृंखलेमध्ये पटकावलाय. एक नामवंत गोलंदाज आहे, उरण पूर्व विभागातील एक मातबर खेळाडू म्हणून प्रसादकडे पाहिलं जातं आणि या मॅच मधील गोल्डन विकेट हरीश पाटीलला त्यानं बाद केलाय. ओमकार माळे आलाय, एक आणखीन एक मोठा अपकमिंग स्टार केलोनी संघाला लाभलाय. तो सध्या 1 राऊंडला येतोय. वेगाचा खतर हा चेंडू वेगानं हाताळलाय, पंचांचा इशारा आलाय. +4 नशिबाचा पंजा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या डेव्हिड 11 गावदेवी केळवणे संघाला. लेग थोडासा बाहेर चेंडू, हे दडपण असते, प्रेशर असतं जेव्हा मैदानाच्या बाहेरून प्रेक्षक आपल्या गावातील सामना पाहण्यासाठी येत असतात आणि तेवढीच गर्दी असते ना, तेव्हा प्रेशर मध्ये सामना पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज मॅच म्हणावी लागेल. सध्या प्रसाद गावंड गोलंदाजी करतोय, समोर ओमकार. या बेलचा बॉल लगेच प्रत्युत्तर दिलं जात आहे. वारावर पलटवार सध्या केले जातात. जुने काय आजच्या या रात्रीतील मेगा फायनलचा सामना सध्या आपण अनुभवतोय. सध्या हे चित्र मैदानाच्या बाहेरून सुद्धा पाहायला मिळतंय. विपुल, नक्कीच सामना जेवढा सोपा वाटतोय तेवढा सोपा नक्कीच नसणार आहे. दोन्हीकडून दोन्ही संघांचे बरेच असंख्य पाठीराखे ही मॅच पाहण्यासाठी प्रत्यक्षात इथे उपस्थित राहिलेत आणि क्रिकेटमधील ही खुन्नस सध्या आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या बरोबर मधू खेळण्याचा प्रयत्न केला, सेट टू बॉलर सिंगल पूर्ण केली जाते. प्रत्येक चेंडूवरती जल्लोष जल्लोष आणि जल्लोष पाहायला मिळतोय. फटका मोठा आला तर फलंदाजी करणारा संघ जल्लोष, त्याचे पाठीराखे जल्लोष करतायत. डॉट चेंडू आला चांगल्या पद्धतीने जर क्षेत्ररक्षण झालं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचे पाठीराखे सर्व ही मात्र जल्लोष करताना दिसतात. यावेळचा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू शॉर्ट स्क्वेअरकडून डीपकडे चाललाय आणि धावसंख्या 1 मिळते. नजरहटी आणि दुर्घटना गठी 2 पूर्ण केल्या जातात. प्रत्येक एक्स्ट्रा रन ही मात्र दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला अडचण निर्माण करून देणारी असणार. शार्दूल शिवकर यांच्या वतीने बक्षीस येते. कोणी षटकारांच्या हॅट्रिक लगावू दे, केळवणे संघाच्या खेळाडूंसाठी तब्बल 2000चे कॅश प्राइज हे फलंदाजासाठी दिलं जाईल, सलग 3 षटकारांसाठी. आणि गोपाल पाटील यांच्या वतीने सुद्धा विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज. फटका चांगला डिपेक्सचा कव्हर त्यांच्या दिशेने खेळून काढलाय. उलट्या दिशेने क्षेत्ररक्षक पळत होते पण चेंडू चाललाय ओरदोरूप. अजय घरच्या बॅटमधून आलेला हा दुसरा चौकार.
चौकार आलाय. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना डेव्हिड 11 गावदेवी केलवणे संघाच्या धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 1 बाद 27 धावा. अजय घरत 8 चेंडू 18 वर खेळतोय. ओमकार माळीला आपण पाहिलं ज्यानं 2 चेंडू फेस केले, ज्याच्या बॅटमधून 1 धाव आल्या. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 27 धावा. दोन्ही बालाढ्य संघ आहेत. एका बाजूला उरण तालुक्यातील उरण पूर्व विभागातील मातबर संघ पिरकोन, तर दुसऱ्या बाजूला पनवेल तालुक्यातील खरं तर लोकसंख्येनं विस्तारानं सुद्धा मोठा आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये सुद्धा मोठी कामगिरी करणारा डेव्हिड 11 गावदेवी केलवणे. उरण विरुद्ध पनवेल अशी सध्या मॅच रंगले. निमित्त आहे खंडोबा क्रिकेट क्लब दासी आयोजित सरपंच चषक 2025 हा थरार महासंग्राम पाहतोय आणि आजची तिसरी रात्र आहे. अतिशय चांगल्या दर्जाची उत्तम दर्जाची सध्या आपण स्पर्धा एन्जॉय करतोय. तिसरे षटक गोलंदाज दाखल होईल. अक्षय पाटील आला गोलंदाजी करण्यासाठी. विपुल पहिल्या षटकामध्ये 13 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 14 आल्या, धावसंख्या झाली 27 आणि तिसरं षटक आहे. अक्षयला यावेळेस मात्र 5 रन केलंय. एकीकडे आपण फलंदाजी करणारा सलामीचा अजय घरतला पाहतोय, जो जबरदस्त फलंदाजी आतापर्यंत ज्याने केले, ज्यानं 8 मध्ये 18 केल्यात आणि त्याला साथ देण्यासाठी आता मात्र 4थ्या क्रमांकावरती 3ऱ्या क्रमांकावरती ओमकार आलाय. महामुकाबलाच म्हणावा लागेल विपुल आजच्या रणनीतीला. कालच्या रजनीमध्ये सुद्धा हे घडलंय, पाठवलं जाईल हरकत नाही. विपुल कालच्या रजनीमध्ये सुद्धा आपण पाहिला होता कोपरोली विपक्ष पारगाव या 2 संघांमध्ये झालेला जो सामना, उरण विरुद्ध पनवेल, तो सुद्धा सामना होता आणि हा सुद्धा सामना अगदी तसाच आहे. उरण विरुद्ध पनवेल, केलवणे गाव हे सुद्धा उरण आणि पनवेलच्या बरोबर अगदी सीमारेषेलगत आहे. नक्कीच काही हरकत नाही, चिंता करू नका, आम्ही खबरदारी घेऊया त्याची आणि तुम्ही सुद्धा त्याची खबरदारी घ्या. तुम्ही अतिशय ओरडताय त्याच्यामुळे कदाचित जास्त डिफिकल्ट होऊ शकतं पंचांना आणि तुमच्या खेळाडूंना सुद्धा. त्यामुळे तुम्ही तुमच्या भावनांना जास्त आवर घाला, एवढंच मी आज म्हणेन. कालच्या दिवशी रवी म्हात्रेंनी लावलेलं कॅश प्राइज हे तुमच्या खेळाडूंना कदाचित मिळू शकतं. विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक. 500 रुपयाचं बक्षीस रवी म्हात्रे एकटगर यांनी जमा केलेलं आमच्याकडे. आणि शार्दूल शिवकर यांच्या वतीनं केलवणे संघाच्या प्रत्येक फलंदाजासाठी बक्षीस आलंय. सलग्न 3 षटकार आले तर 2000चं कॅश प्राइज शार्दूल शिवकर यांच्या वतीने दिलं जाईल. मनीष शिवकर बंटी हे सुद्धा मॅचला एन्जॉय करतात. 12 चेंडूंचा खेळ झालाय. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 27 धावा पाहायला मिळतात. गोलंदाज अक्षय पाटील दाखल झालाय. थोडासा दबाव, प्रेशर सर्व काही आपल्याला जाणवतंय. या मॅच तशीच आहे, कारण इथून जो संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणार आहे. मगाशी आपण पाहिलं तर मोठीजुई संघ क्वालिफाय झालाय सुपर 8 मध्ये आणि 2 संघातून जिंकणारा संघ सुपर 8 मध्ये दाखल होईल. यावेळचा हा फटका ओमकार माळीने सजवलाय. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. आलाय हा मोठा तडाखा. मिळतील धावा 6. तर स्वागत केलंय ओमकार माळीनं. गत हप्त्यामध्ये सुद्धा गावठाणच्या क्रीडांगणामध्ये सलग 5 चेंडूवर 5 षटकार मारण्याचा विक्रम याच ओमकार माळीने केला होता. आणि याच करता केळवणे संघाची एक वेगळी दहशत मी पाहिली होती. 9 षटकांमध्ये 197 धावा ज्या संघाने कुठल्या होत्या, 5 षटकांमध्ये 104 धावा ज्या संघाने कुठल्या होत्या. आणि इंजर्ड असताना हरीश पाटीलनं मोठीच्या क्रीडांगणामध्ये 2 मॅचेसमध्ये अर्धशतकी केल्या होत्या, त्या सुद्धा फार कमी चेंडूमध्ये. त्यामुळे या संघाची एक वेगळी दहशत आहे. पण दुसऱ्या बाजूला तेवढ्याच ताकदीचा तेवढाच बलाढ्य संघ पिरकोन आहे. हाय व्होल्टेज मॅच आहेत, यातील मात्र शंका नाही. पहिल्या चेंडू षटकार आलाय अक्षय पाटील. नेक्स्ट बॉल उडवलाय वाईडिश लॉंग ऑन मध्ये. चेंडू चाललाय आउट ऑफ द फॅन्स. बॅक टू बॅक आलेला ओमकार माळीच्या बॅट मधून हा संलग्न दुसरा षटकार. ओमकार माळी नावाचा ब्रँड केळवणे संघातील खरं तर अपकमिंग स्टार. त्यांना आता हरीश पाटील बाद झाल्यानंतर स्वतःला मैदानाच्या आत त्यांना अतिशय चांगल्या दर्जाची बॅटिंग त्यानं दाखवलंय. 4 चेंडू त्यानं फेस केलेत आणि 13 धावा त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतात. 39 धावा धावपटला लागले गेल्यात. अक्षय पाटील एक नामवंत गोलंदाज आहे, पण त्याच्या विरुद्ध आता चांगले मोठे फटके सजवताना आपण ओमकार माळीला पाहतोय. 2 मोठी फटके आल्यानंतर थोडंसं प्रेशर जरूर जाणवतंय.
पिरकोण संघाच्या समर्थकांवर सुद्धा थोडंसं दडपण पाहायला मिळतंय, कारण सध्या केळवणे संघाची बॅटिंग चांगली रंगली गेली. या वेळचा बॉल समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. एकच धाव इथून मिळेल. एका धाबेनिशी धावपटला धावा लागले गेले त्या 40 धावा. 1 बाद 40. हरीश पाटील जरी बाद झाला असला तरी एक स्वतःची इनिंग आता बिल्ड करताना आपण ओमकार माळी यांना पाहतोय आणि त्याला चांगलीशी साथ देतोय तो म्हणजे अजय घरत, टीमचा कॅप्टन आहे, सरसेनापती. आणि सरसेनापती आपल्या नावाला शोभेल असे आता चांगली कामगिरी करतोय. या षटकात गेला अजूनही काय चेंडू खेळ बाकी. अकुटप्याचा बॉल, त्यावर मात्र हा हॅमर शॉट लावण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. दुसरा हादरा लागला डेव्हिड 11 गावदेवी केळवणे संघाला आणि अजय घरत होतील झेलबाद. आलेत पण कमबॅक करून दिलाय अक्षय पाटीलनं. अजय घरत टीमचा सरसेनापती केळवणे संघाचा आणि त्याला मात्र बाद केलाय. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये एलिव्हेशन कमी पाहायला मिळाला आणि या मॅच मध्ये अक्षयनं सांगितलं मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. आणि ती आता उडान घेण्यासाठी मैदानात सध्या चांगल्याच पद्धतीनं गोलंदाजी करतोय अक्षय पाटील. 2 षटकार केल्यानंतर वापसी मिळून दिलाय पिरकोण संघासाठी. कौतुक करूयात आपण तिथं असलेला क्षेत्ररक्षक त्याने झेल टिपला. अभिजित गावडनं टिपलेला झेल, अगदी सीमेच्या लगत त्यानं हा झेल टिपलाय. 2 बाद 40 धावा पाहायला मिळतात. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळचा आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सिद्धेश पाटील याचा होता. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा हादरा दिला जातोय आणि इथून खेळाडू क्रमांक 3 होईल झेलबाद. संघर्ष करत होता. सुरुवातीला विकेट येत नव्हते आणि त्यानंतर कम्मालीची सध्या गोलंदाजी अक्षय पाटीलने केलाय आणि महत्वाचे 2 त्यानं विकेट सुद्धा मिळवलेत. एका बाजूला खरं तर लढत चालू आहे ती म्हणजे पिरकोण आणि त्यांच्या विरुद्ध डेव्हिड 11 गावदेवी केळवणे संघ. स्ट्रगल सुरुवातीला केले होते पिरकोण संघाने, कारण अजय घरतची बॅट बोलत होती. ओमकार माळीच्या बॅटमधून षटकार आले होते, पण त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट मिळवल्यात. हॅट्रिकचा बॉल असेल अक्षय पाटीलचा. 3 चेंडूवर 13 धावा आल्या होत्या आणि मागील 2 चेंडूवर 2 विकेट त्याने मिळवल्यात. धावपटला धावा लागले गेले त्या 3 बाद 40 धावा पाहायला मिळतात. अनेक असंख्य प्रेक्षक आज लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत. आई एकविरा इव्हेंट्स आपण कौतुक करूयात, जिथे तर संदेश शेळके नावाची खरं तर आज चर्चा केली जाते, कारण त्यांनी दिलेली उत्तम क्वालिटी आणि उत्तम क्लिअरिटी पाहायला मिळते. या षटकातील शेवटचा बॉल हॅट्रिक बॉल समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एका टप्प्याने चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. आल्या स्वागत केले स्वप्नील घरतनं. त्याच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार. समाप्त झाला आणि 3 षटकांनंतर धावपटला धावा लागले गेल्या त्या बॅटिंग करणाऱ्या डेव्हिड 11 गावदेवी केळवणे संघाच्या 44 धावा. या सामन्यामध्ये एकच सांगू शकेल की समर्थकांना की नाव खराब केल्याने कोणाचं अस्तित्व संपत नसतं आणि नाव पण त्याचंच खराब केलं जातं ज्याचं नाव कायम चर्चेमध्ये असतं. आज चर्चा नक्कीच होईल की या स्पर्धेमध्ये सुपर 8 मध्ये कोण होईल, पण असं नेहमीच म्हणतात की एखाद्या खेळाडूला, एखाद्या कलाकाराला किंवा एखाद्या समालोचकाला एका स्पर्धेमध्ये कोणी जज करू नका. कदाचित त्याचा दिवस नसेल, कदाचित त्याची रात्र नसेल. एखाद्या आजच्या रात्रीमध्ये एखाद्या संघाला इथं पराभव व्हावंच लागेल आणि एखाद्या संघालाच इथं विजय मिळणार आहे.
त्यामुळे एका प्रयत्नामध्ये किंवा एका विजयामध्ये तुम्ही उन्मत्त होऊ नका हे सांगू शकतोय. शेवटचा षटक बाकी झाला. विशाल गावण दाखल होतोय गोलंदाजी करण्यासाठी. आणखीन एक मोठं नाव पिरकोन टेनिस क्रिकेट मधील चर्चा होईल ती रेसिंगचीच होईल, कारण एक वेगळी संकल्पना आज खंडोबा क्रिकेट क्लब दासीच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्ट्रायकर आलाय ओमकार माळी, ज्यानं 2 षटकार मागील षटकामध्ये मारलेत. विशाल गावणचा पहिलाच बॉल बॅटला ब्रश करून पाठीमागच्या दिशेनं फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षकानं झेल सोडला. त्यामुळे या चेंडूवर मिळाला जाईल फक्त एकच धाव आणि एका धावेनिशी धावपटला धावा लागले गेले त्या 45 धावा पाहायला मिळतात. अजूनही या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कमालीची सध्या ती गोलंदाजी करतात. पिरकोन टीमचा पण विशेष कौतुक करूयात ज्या पद्धतीने त्यांची आज गोलंदाजी पाहायला मिळाली. थोडस दडपण. विशाल गावण एक नामांकित हा खर तर गोलंदाज. भयान शांतता मैदानाच्या आता बाहेर पाहायला मिळते. यावेळचा बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅटला प्रॉपर कनेक्ट झाला नाही आहे. बॅकवर्ड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावेनिशी धावपटात धावा लागले गेले त्या 46 धावा. एवढी जेव्हा गर्दी असते किंवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये एकच आवाजाची मला आठवण येते, ते म्हणजे प्रवीण ठाकूर, व्हॉइस ऑफ उरण पूर्व विभाग. एक वेगळी दहशत आहे त्या सुद्धा आवाजाची. धावपटात धावा लागले गेले ते 46 धावा. सर्व उरण पूर्व विभाग त्यांना मिस करतोय आणि त्या आवाजाची एक वेगळी ताकद आहे, पहाडी आवाज. यावेळचा बॉल अगदी पुन्हा एकदा यॉर्कर बॉल पाहायला मिळाला. विशाल गावण प्रत्युत्तर देतोय आज केळवणे संघाला. तेवढाच मातबर संघ आहे पिरकोन संघ आणि तेवढ्याच ताकदीचा संघ, समतोल संघ. आणि आज एक वेगळा खेळ पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. आज संपूर्ण रात्रीमध्ये जर पाहायला गेलं तर ज्या लढती झाल्या ना त्या अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आडव्या बॅटने फटका खेळलाय. डीप विकेटच्या डोक्यावरील चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. आकाशाला गवस निघालणारा आणखीन एक आलेला उत्तुंग षटकार. षटकार आलाय बॅट्समन ओमकार माळीच्या बॅटमधून. तिसरा षटकार पाहायला मिळतोय. कमालीची त्यानं बॅटिंग दाखवलं आणि या मॅच मध्ये अतिशय चांगल्या दर्जाची आता सध्या बॅटिंग तो करतोय. तिसऱ्या क्रमांकावर दाखल होत असताना 8 चेंडूमध्ये त्यानं 21 धावा कुठल्यात. अजूनही या इनिंग मधील शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 52 धावा पाहायला मिळतात. टप्प्याचा हा बॉल लेगेशीच्या थोडासा बाहेरून एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल आणि रिव्ह्यू घेतला पिरकोन टीमनं. रिव्ह्यू घेतला. तिसरे पंच संदीपजी पाटील तपासणी करतील आणि त्यानंतर आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. इट्स अ वाईड बॉल. रिव्ह्यू गमावलाय पिरकोन टीमनं. 53 धावा धावपटला लागल्या गेल्यात. पिरकोन टीमला एकच सांगू शकतो की वाईट काळ आहे, पण त्या काळाला सांगा की वारसा संघर्षाचा, इथून संघर्ष करावा लागेल. 53 धावा धावपटला लागल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळचा फटका मिड विकेट रिजन मध्ये खेळून काढलाय. जमिनीला घरंगळत डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकीला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते आणि या चेंडूवर 2 धावा मिळाल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते आणि या 2 नवीनशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 55 धावा. बॅटिंग करते डेव्हिड 11 गावदेवी केळवणी टीम. कमालीची बॅटिंग दाखवली ओमकार माळी आणि त्याला साथ देणारा स्वप्नील घरात. अजय घराचा पण विशेष कौतुक करूया, ज्यानं 9 चेंडू फेस केलेत. 18 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. स्वप्नीलनं सुद्धा अर्धशतकीय खेळी केल्या. पण या इनिंग मध्ये शेवटचा चेंडू आहे. शरीरापेक्षा थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक्स्ट्रा स्वरूपात धाव जोडली जाते आणि एका धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 56 धावा.
आज करता आजच्या रात्रीतील हा हायेस्ट स्कोर म्हणावा लागेल, कारण सेकंड ज्या आपण मॅचेस पाहिल्यात त्यामध्ये 30, 35, 25 धावा पाहिल्यात. पण आज केलवणे संघ जो संघ ओळखला जातो धावा बनवण्यासाठी, आणि त्यांनी सध्या धावा बनवल्यात. या षटकातील शेवटचा बॉल आणि या इनिंग मधील देखील शेवटचा बॉल आहे. विशाल गावण सध्या गोलंदाजी करतोय. समोर ओमकार माळी. हेलिकॉप्टर लुक लगवण्याचा प्रयत्न, अगदी खोलामध्ये चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या इनिंगचा पहिला डावाचा इथे खेळ समाप्त होतोय. पूर्वार्धामध्ये प्रथमतः नाणेफेकीचा कॉल हारून बॅटिंग करत असताना डेव्हिड 11 गावदेवी केलवणे संघाने धाबा जमा केल्यात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 56 धावा आणि 57 धाबांचा पाठलाग करायचा आहे, तो म्हणजे पिरकोन 11 पिरकोन टीमला. आणि दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल तसा आपण आवाज ऐकणार आहोत. प्रसादजी भोईर यांचा आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. तोपर्यंत आजच्या रात्रीमध्ये आम्ही इथे थांबतोय. धन्यवाद. पुन्हा एकदा करूया सहर्ष स्वागत उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं. या रजनीतील आजची शेवटची मॅच 1:35 झालीत. सामना आपण एन्जॉय करतात. पिरकोन विपक्ष डेव्हिड 11 केळवणे या दोन संघांमध्ये. प्रथम नाणेफेकी हरून फलंदाजी करत असताना आपण केळवणे संघाला पाहिला, ज्यांनी 4 षटकांच्या मोबदल्यामध्ये 56 पूर्ण केल्या आणि 57चं टार्गेट ठेवलं. 56चा इन्काउंटर 57 या आकड्यावरती जाऊन केळवणे संघाच्या समोर हा पिरकोन संघ करणार का, हा मात्र येणारा काळ सांगेन. परंतु दोन्ही संघांच्या पाठीराख्यांचं पहिलं कौतुक करेन. आज गावच्या क्रिकेटसाठी खऱ्या अर्थानं मोटिवेट करण्यासाठी आणि गावच्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित राहणाऱ्या सर्व दर्दी पाठीराख्यांचं मनपूर्वक मी कौतुक आणि अभिनंदन करेन. कारण तुमच्यासारख्या पाठीराख्यांमुळे तुमच्या गावचं क्रिकेट हे नेहमी उंचावताना दिसत असतं. हे तुम्ही नक्कीच करा, परंतु शिस्तीचं पालन करून, हे सुद्धा मी म्हणेन. कारण आपल्या एका उन्मत्त भावनेनं आपल्या गावच्या क्रिकेटला गालबोट लागू शकतं. मॅचला सुरुवात करणे ऑन स्क्रीन आपण सध्या पाहताय. या स्पर्धेला चेंडू पुरवण्याचं काम करणारे विद्यार्थी दशेतील हे 2 स्वयंसेवक. एकाचं नाव आहे सचिन ठाकूर, यांचे सुपुत्र प्रणील सचिन ठाकूर आणि हर्षित सचिन
संतोष ठाकूर असे दोन बंधुराज चेंडू पुरवण्याचं काम करतात. म्हणजे वडिलांच्या क्रिकेटचा वारसा या दोघांमध्ये सुद्धा आहे. संतोष ठाकूर सुद्धा एकेकाळचे खूप चांगले फलंदाज होते. मॅचला सुरुवात केली जाईल 24 मध्ये 57 करायच्या आहेत. पहिल्या सत्रामध्ये उंच आणि लांबच लांब आपण पाहिले. हा दुसरा सत्र आहे, सुरुवात होतीये. पहिला चेंडू मिडॉनच्या सरळ खेळून काढण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय, परंतु त्याला सुद्धा बीट करून जाणारा आणि युद्ध गर्जना करणारा पहिला चौकार. आमच्या मंचाच्या डाव्या साईडला असणारे चला थोडेसे पाठीमागे कोऑपरेट करा. आमचे पिरकोनचे सर्व लाडके प्रेक्षक आहेत, त्यांना मी नेहमी स्पर्धेसाठी पाहत असतो. थोडेसे फक्त मागवा, बाकी सर्व काही ठीक होईल. पेपर सोपा आहे, आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. 57 करायचे. पहिला चौकार आलाय. गोलंदाज ओमकार माळी, केलवणे टेनिस क्रिकेटमधील मोठं नाव आहे. यावेळचा चेंडू ऑन साईडला हिट केला जातो. चेंडू अगदी दणदण करत डीप मिड विकेटकडे. चला एक पूर्ण झाली आहे. दुसरीसाठी प्रयत्न नाही आहे, कारण फेकी अप्रतिम केली जाते. क्षेत्ररक्षक अमर पाटील आहेत. अमर पाटीलने चांगला बॅकअप दिला. एक धाव फक्त मिळाली. या एका धावेच्या साह्यानं धावफलक पोहोचला जात आहे 5 वर. 5 धावा धाव फलक लागल्या जात आहेत. नटसम्राट चित्रपटातील ते सुंदर डायलॉग पुन्हा एकदा आठवलाय, तो नंतर आपण तुमच्या समोर आणू. तुर्तास जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र 5 झाल्यात. धावसंख्या होती 5 धावा. ओमकार माळी ओव्हर द विकेट, राऊंड विकेट. यावेळचा चेंडू वेगानं खेळण्याचा हा प्रयत्न आहे. क्या बात आहे. क्षेत्ररक्षण पाहू शकाल, बॉडी बॅलन्स करत चेंडू स्टॉप केलाय. एक मिळाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, ओव्हर थ्रो 2 मिळाल्यात. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, 3 धावा मिळाल्यात. एकाला डबल आणि डबलला ट्रिपल, हे मात्र पिरकोन संघ सध्या मैदानामध्ये करताना आपण पाहतोय. धावा मिळाल्यात 3. या 3 धावांच्या साह्यानं धावफलक पोहोचला जात आहे. बिनबाद 8 वर. सिंगलला डबल आणि डबलला ट्रिपल या चेंडूवरती पूर्ण केल्यात पिरकोन संघाच्या या 2 फलंदाजाने. नाव आहेत तेजस पाटील आणि सिद्धार्थ म्हात्रे. यावेळचा चेंडू टायमिंग झालाय प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर. बारी बारी सबकी बारी, तुम्ही कभी तुम्हारी तो कभी हमारी, असा मिळाल्यात. या षटकारांना आता मात्र समीकरण आणखी सोपं झालंय. सहा मिळाल्यात आणि या षटकाराच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली जाते 14 वरती. 57 करायचे आहेत, पैकी 14 आतापर्यंत आल्यात. 43 अजूनही पाठला करायचं येणाऱ्या 20 चेंडूंमध्ये. 20 चेंडू विजयासाठी 43 धावांची गरज आहे. 20 चेंडू आणि 43 धावांची गरज. या स्पर्धेच्या पहिल्या रजनीमध्ये एक सुंदर असा गीत आपण ऐकलं होतं आणि ते गीत ऐकल्यानंतर मी म्हणालो होतो, महाराष्ट्राच्या बैलगाडा क्षत्रिय शर्यतीमध्ये एक सुंदर वाक्य आहे, ठोकायचं तर टॉपच्याला. आणि ते नवीन शेवा संघानं आरसीसी पेठ संघाच्या विरोधात करून दाखवलं होतं. आज तीच संधी पिरकोन संघाला आली आहे. पनवेल उरण या परिसरामधील ग्रामीण फॉर्मॅट खेळणाऱ्या तगड्या संघासमोर, त्यांच्यासमोर मात्र पिरकोन संघासमोर आव्हान आहे. ते म्हणजे केळवणे संघाचं. केळवणे संघाचं नाव फार मोठं आहे आणि कामगिरी सुद्धा तेवढीच मोठी आहे. आणि आज केळवणेसारख्या बलाढ्य संघाला जर आज पिरकोन संघानं जर परास्त केलं ना, तर चर्चाही मात्र होणारच, यात तीळ मात्र शंका नाही. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल एक श्वान सुद्धा गेलेला आहे. पहा, 84 लक्ष जीव योनीमध्ये मनुष्य देहच असा आहे की ज्याला भावना व्यक्त करतात, बोलता येतं, चालता येतं, परंतु मुका असणारा हा जीव पहा कसा पाहतोय. कदाचित येणाऱ्या जन्मामध्ये किंवा या अगोदरच्या जन्मामध्ये हा सुद्धा खेळाडू असेल. एवढं प्रेम त्या श्वानाचं क्रिकेटवरती आहे. रात्रीचे मित्र वाजलेत 1:41. अनेक श्वानं झोपली असतील, परंतु तो श्वान पहा
तो सुद्धा इंजुर्ड आहे, परंतु त्याच्या नसा नसामध्ये सुद्धा क्रिकेट आहे. हे असतं क्रिकेटची आवड मित्र. येणारा सुद्धा इंजुर्ड आहे, दोघे सुद्धा इंजुर्ड आहेत. क्या बात आहे. चला हा होता थोडासा विनोदाचा भाग. मैदानाच्या दिशेने जाऊया. 20 मध्ये 43 करायचे आहेत. 20 मध्ये 43 करायचे. जणू काही आता दोन्ही बाजूनी आग लागली आहे. प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील आपल्या व्याख्यानामध्ये नेहमी म्हणत असतात, एकाच किलो वजन गटातील दोन पैलवान एकमेका समोर रंगतात येतात ना तेव्हा कुस्ती रंगते. आज केळवणे आणि पिरकोन तेच घडणार आहे. आग दोन्ही बाजूनी लागली आहे. 20 मध्ये 43. यावेळचा चेंडू परफ्यूम डिलिव्हरी. बॅट्समनला या चेंडूचा सुगंध घेण्यापलीकडे दुसरं काही शिल्लक नव्हतं. निर्धाव आलाय. विकेट हॅट्रिक साठी 2000चं बक्षीस दिलं जाईल, पण त्यासाठी विकेट मिळणं गरजेचं आहे. अगदी चातक पक्षाला पहिल्या पावसाच्या थेंबाची वाट पाहावी लागते, तशी विकेटची वाट तमाम जमलेल्या क्रीडारसिकांपैकी केळवणे संघाचे पाठीराखे पाहत असतील. पण तो येईल का यासाठी सामना पाहावा लागेल. 19 मध्ये 43 करायचे आहेत. 19 चेंडू विजयासाठी 43 धावांची गरज. दोन बॅट्समॅन पुन्हा एकदा हितगुज करतायत, विचारांची देवाणघेवाण करतात. एकीकडे चेंडू या रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये थोडासा अस्पष्ट दिसेल, म्हणून त्याला पुन्हा एकदा स्पष्ट दिसण्यासाठी एकोणीस मध्ये 43 करायचे आहेत. ओमकार माळी. यावेळचा चेंडू स्क्वेअर कटचा फटका डीप पॉइंट कडे आलाय. चेंडू मात्र वन बाउन्स निघून चाललाय सीमा पार. चौकार. षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकाची चीरफाड करत असताना विस्फोटक फलंदाजी करत फलंदाज तेजस पाटील आणि सिद्धार्थ म्हात्रे या दोन फलंदाजांनी पहिल्या षटकामध्ये पूर्ण केल्यात बिनबाद 18 धावा. पहिलं षटक संपलंय, 18 आल्यात. येणाऱ्या 18 मध्ये आता 39 करायचे आहेत. 18 चेंडू विजयासाठी 39 धावांची गरज आहे. 18 चेंडू 39 धावा. लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज होताना पाहिल्या. आता हाय स्कोरिंग मॅच ही तुम्हाला हाय व्होल्टेज होताना पाहायची आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 18 आल्यात. गोलंदाज ओमकार माळीनंतर हरेश पाटील येताना दिसतात. केळवणे टेनिस क्रिकेटमधील आणखी एक मोठं नाव. शार्दूल शिवकर यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी आता मात्र 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं नाही. हॅट्रिक मारली तर 2000 दिले जातील. हरेश पाटील. यावेळचा चेंडू लेग बिफोर द विकलचा अपील केलं जात आहे, पण इथे मात्र खेळाडू बाद होता वाचला. लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्यानं धाव फलकावती लागल्या जात आहेत. 19 धावा. येणाऱ्या 17 मध्ये 38 करायचे आहेत. 17 चेंडू 38 धावांची गरज आहे. 17 चेंडू 38 धावा. पहिल्या 17 मध्ये आपल्याला मोठी फटकेबाजी पाहायला मिळाली, ज्यामध्ये अजयनं 9 मध्ये 18 केल्या होत्या, ओमकारने 10 मध्ये 23 केल्या. अशा प्रकारे 56 झाल्या होत्या. आता मात्र वेळ आली आहे ती तेजस आणि सिद्धार्थच्या फलंदाजी पाहण्याची. 17 मध्ये 38 करायचे आहेत. हरेश पाटील गोलंदाज असणार आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. सीमारक्षक अगदी सीमारेषेला खेटून उभे आहेत, कारण बॅट्समन ज्या शैलीने फटकेबाजी करतात प्रत्येक वेळेस चेंडू डीप मध्ये जाताना दिसत आहे. सतरा मध्ये 38 करायचे आहेत. 17 चेंडू विजयासाठी 38 धावांची गरज आहे. यावेळचा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू शॉर्ट मिड विकेट कडून डीप कडे चला. एक पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केलाय. 100% एफर्ट दिले जाते. क्या बात आहे. कौतुक का होऊ नये. मैदानाच्या चौफेर टाळ्या आणि टाळ्याच होत आहेत. क्षेत्ररक्षक अमर पाटीलचं पुन्हा एकदा मात्र 10 पैकी 10 गुण देऊन इथे मात्र कौतुक केलं जात आहे.
आपण पाहू शकाल आई एकविरा इव्हेंट्सच्या माध्यमातून अमरने काय एफर्ट दिलाय, क्या बात आहे. स्वतःला झोकलंय आणि मात्र हा सामना कोणत्याही किमतीत सोडायचा नाही या ईर्षेने मैदानामध्ये क्षेत्ररक्षण केलं जातं. असं म्हणतात गायक किती पट्टीचा असला तरी तबल्यावरती कोणा टाळकरची साथ कशी मिळते त्यावरती संगीत रंगतं. त्याच पद्धतीनं मैदानामध्ये गोलंदाज किती चांगली गोलंदाजी करतोय आणि त्याला क्षेत्ररक्षकांची साथ कशी मिळते यावरती तुमचं यश आणि क्रिकेट तुमचा रंगत असतो. आज 100% देण्याचा प्रयत्न मैदानामध्ये डेव्हिड इलेव्हन केळवे संघाचे खेळाडू करतात. 16 मध्ये 36 करायचे आहेत. 16 चेंडू 36 ची गरज आहे. समीर नाईक यांचं सुद्धा आगमन झालंय, आपण त्यांचं स्वागत करूया. प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. लोहा गरम है, मार दो हातोडा. यावेळचा चेंडू फटका मात्र फसलाय, पण इथे मात्र क्षेत्ररक्षक सुद्धा गडबडलाय. चेंडू शॉर्ट लेग कडे झेल उडाला होता, परंतु झेल सुटलाय. 2 मिळाल्या जात आहेत. धावसंख्या होतीये 23 धावा. विजयासाठी आता मात्र 15 मध्ये 34 करायचे आहेत. 15 चेंडू 34 ची गरज आहे. कालच्या रजनीमध्ये 6 मध्ये 7 होऊ दिल्या नाही. सध्याच्याकडला 15 मध्ये 34 हे समीकरण आहे. तुमच्यातील जिद्द, तुमच्यातील मेहनत खरं तर ही आज या सामन्यामध्ये दिसून येते. दोन्ही संघांचं कौतुक करावं लागेल. एकीकडे केळवणे तर दुसरीकडे पिरकोन. 15 मध्ये 34 करायचे आहेत. 15 मध्ये 34 करायचे आहेत. मिस टायमिंग पुन्हा एकदा मिस झाला. निर्धाव चेंडू आलाय, क्या बात आहे. प्रत्येक निर्धाव चेंडू इथे मात्र सामना बिघडवणारा असणार आहे तो म्हणजे पिरकोन संघाचा. 14 मध्ये 34 करायचे आहेत. 14 चेंडू 34 ची गरज आहे. क्या बात आहे. हरेश पाटील कमबॅक करतोय. यावेळचा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेल उडाला. झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचतायत, जज करतात आणि पुन्हा एकदा झेल सुटलाय. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ आपण म्हणतो, पण इथे मात्र झेल सुटला. आतापर्यंत 2 झेल सुटलेत. हे सुटलेले झेल किती उपद्रव करून जाणार हे मात्र येणारा काळ सांगून जाईल. नेसरीच्या खिंडीमध्ये बेहलोल खानाला दिलेला जीवनदान आणि त्याने मात्र त्या मंत्रलेल्या रात्रीमध्ये वेडात मारायला दौडले वीर दौडले 7 वीरांना खऱ्या अर्थाने तिथे मात्र शरण आणि मरण आलं होतं. आणि आज या सामन्यामध्ये हे झेल किती उपद्रव करून जातील. यावेळचा चेंडू इथे मात्र निर्धाव आला आणि समीकरण बिघडलं जात आहे, बदललं जात आहे. 12 मध्ये 32 ची गरज आहे. गोलंदाज हरेश पाटीलची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या देऊया. फक्त धावा खर्च केल्यात 7. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 18 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 7 धावा. अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 57चा पाठलाग करत असताना पिरकोन 11 पिरकोन संघाची धावसंख्या होतीये बिनबाद 25 धावा. बिनबाद 25. तेजस पाटील जो 10 मध्ये 21 वर खेळतोय आणि सिद्धार्थ म्हात्रे जो 2 मध्ये 3 वरती खेळतोय. चला जास्त वेळ घेऊ नका. 12 मध्ये 32 करायचे आहेत. 12 चेंडू 32 धावांची गरज. शेवटचे 12 ते 15 मिनिटं या सामन्यातील आता मात्र शिल्लक आहेत. कोणता संघ असेल तो मैदानामध्ये विजयाचा जल्लोष साजरा करेल आणि कोणता संघ असेल जो मात्र मैदानाच्या बाहेरून पराभवाच्या नैराश्यतेनं हे मैदान सोडून परतीच्या प्रवासाला लागेल. त्यासाठी येणाऱ्या 12 ते 15 मिनिटाचा खेळ तुम्हाला पाहावा लागेल. त्यामध्ये कदाचित आणखी 5 ते 10 मिनिटं जेव्हा डीजे ऑपरेटर एखादा संगीत लावतील त्यावरती विजयाचा जल्लोष करताना तुमचे जातील. पण तो इतर मात्र क्या बात आहे. कधी 3 निर्धाव चेंडू गेले तर 2000चं बक्षीस दिलं जाणार आहे. शार्दुल शिवकार 2000 आज संपवणारच आम्ही. स्वप्नील घरत 12 चेंडू 32 धावा. मिस टायमिंग आहे. सिंगल फक्त मिळाली जाते आणि या सिंगलनं समीकरण बदललंय. 11 मध्ये गरज आहे ती विजयासाठी 31 धावांची. 11 चेंडू 31 धावांची गरज आहे. 11 चेंडू 31 धावांची गरज आहे विजयासाठी.
पैसा वसूल मॅच, प्रेक्षकांचा पसंतीस उतरलेला सामना सध्या आपण एन्जॉय करतोय. मॅच जिंकल्यानंतर काय जल्लोष असेल हे सांगणं आता सध्या कठीण आहे. थर्ड अंपायर ऑब्जेक्शन आला आहे आणि थर्ड अंपायर आता मात्र स्क्रीनवरती असणार आहेत, कंटिन्यू राहतील. संदीपजी पाटील सर आणि 20 सुहासजी म्हात्रे सर सुद्धा सोबत असणार आहेत. 11 मध्ये 31 करायचे आहेत. 11 मध्ये 31 करायचे आहेत. 11 चेंडू विजयासाठी 31 धावांची गरज आहे. स्वप्नीलचा हा चेंडू वेगाने आहे परंतु डावी एसटी सोडून व्हाईट बॉल. समीकरण बदललंय. 11 मध्ये 30 करायचे आहेत. चला बाउंड्री लाईनला जी पब्लिक उभी आहे त्यांना विनंती, आपण पाठीमागे या थोडस. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन आहे ना तिकडे पब्लिकचे खेळाडू कक्षाच्या बाजूला. चला सहकार्य करा. चला थोडस पाठीमागे उभे राहा, सहकार्य करा प्लीज. 10 मध्ये 30 करायचे आहेत. चलो 11 मध्ये 30. 11 मध्ये 30 या वेळचा चेंडू स्ट्रेट टू बॉलर खेळलाय. एक पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता दुसरी सुद्धा पूर्ण केली आहे. सध्याच्या घडीला नशीब बलवत्तर म्हणावे लागतील पिरकोन संघाचे पाहायला मिळतात. जिथे 1 तिथे 2 येतात. तिथे ती झेल मिस होतीये. हे सर्व सध्याच्या घडीला पिरकोन संघाच्या बाजूने घडताना दिसतंय. अशा परिस्थितीत त्यांना नशिबाची साथ घेऊन कर्तृत्वाच्या जोरावरती काहीतरी करावं लागेल, अन्यथा डेव्हिड 11 केळवणे संघ हा सामना सोडूच शकत नाही. ही मात्र त्यांची ओळख आहे. 10 मध्ये 28 करायचे आहेत. 10 चेंडू 28 धावांची गरज. 3 चेंडू निधाव गेले तरी सुद्धा इथे मात्र 2000चं बक्षीस त्या गोलंदाजाला दिलं जाईल. 10 चेंडू 28 धावांची गरज आहे. 10 चेंडू 28 धावांची गरज. 10 चेंडू 28 धावांची गरज आहे. स्वप्नील गरजचा हा चेंडू वेगाने निघून चालला. बॅट्समॅन बीट होत आहेत आणि एक निर्धाव चेंडू आलाय. मैदानाच्या चौफेर प्रेक्षकांचा जल्लोष आणि जल्लोष पाहायला मिळतोय. आणखी जर हा चेंडू निर्धाव गेला तर 1000 रुपये दिले जातील. क्या बात है. शार्दुल शिवकर नाम ही सुना होगा, अभी काम भी सुनो. यावेळचा चेंडू निर्धाव आला, बॅटला ब्लश झाला आणि 1000 रुपयाचं बक्षीस सुद्धा मिळाले जात आहे. पहिला विकेट, पहिला दणका, पहिली विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला. विकेट मैदानातून बाहेर आली आहे, ज्याचं विश्लेषण आपण पाहू शकाल. 25 धावा ज्या तेजसनी केल्या तो मात्र बाद झालाय. नवीन खेळाडू मैदानामध्ये येतोय, नाव आहे आदेश मोकल. 8 मध्ये 28 करायचे आहेत. आदेश मोकल आलाय नवीन खेळाडू. स्वप्नील घरत. क्या बात है. हाय व्होल्टेज मॅच आपण सध्या एन्जॉय करताय. केळवणे विपक्ष पिरकोन. ओव्हर द विकेट. हा चेंडू बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. लांबच लांब हा लगावला बॅट्समन आदेश मोकलनं आल्या आल्या षटकार. सहा मिळाल्या. समीकरण बदल आहे. 7 मध्ये 22 करायचे आहेत. याच्या नावावरती 2 बाईक आहेत असा हा 3ऱ्या क्रमांकावरती आला आणि 1 नंबरचा फटका लगावलाय आदेश मोकल. 7 मध्ये 22. या चेंडूवरती बरंच काही निर्भर असणार आहे. स्वप्नील टू आदेश.
यावेळचा चेंडू रिलीज केलाय, बॅटला ब्लश होतोय आणि इथे मात्र विकेट नंबर 2 आदेश मोकल झालाय. झेल बाद. हा चेंडू विजयासाठी 22 धाबांची गरज आहे. आदेश मोकलने प्रयत्न खूप चांगले केले होते, पण इथे मात्र गोलंदाज स्वप्नील घरत हा वरचढ ठरला, ज्याने मात्र विकेट प्राप्त केला. आदेश मोकल या महत्वाच्या फलंदाजाचा समीकरण बदललंय, बिघडलंय. 6 मध्ये 22 करायचे. पहिलं षटक 18 आल्या, दुसऱ्यामध्ये 7 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 10 आल्या आणि 2 विकेट सुद्धा गेल्या. मॅचला वेगळी कलाटणी देणारं षटक स्वप्नील घरत यानं हाताळलं आणि आता मात्र या मॅच मध्ये शिरकाव केला. पिरकोन की केळवणे, केळवणे की पिरकोन, ही मॅच आपण सध्या पाहताय. 6 मध्ये 22 करायचे आहेत. 6 चेंडू 22 धावांची गरज आहे. 6 चेंडू 22 धावांची गरज आहे. सहा चेंडू 22 धाबांची गरज. रात्रीचे 1:58 झालीत आणि सरते शेवटी या स्पर्धेच्या तिसऱ्या रजनीतील शेवटचा सामना आणि या शेवटच्या सामन्यातील हा शेवटचा षटक आणि शेवटचे काही क्षण आपण सध्या अनुभवताय. औचित्य आहे सरपंच चषक 2025 मॅच जिंकवली तर शार्दुल शिवकर यांच्याकडून 1000 रुपये दिले जाते. ऑलरेडी गोलंदाज स्वप्नीलला 1000 रुपयाचा कॅश प्राइज मिळणार आहे, कारण त्याने तो निर्धाव चेंडू फेकला होता आणि विकेट सुद्धा प्राप्त केली होती. लगातार 3 चेंडू डॉट केले तर 2000 येणार आहेत. हर्षद यांच्याकडनं, हर्षद शिवकर यांच्याकडनं 3 डॉट साठी हा 2000. पण इथे मात्र बॅट्समन प्रयत्न करतात. झेल उडालाय 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 आणि सुटलाय. 2 पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धाबा मिळत आहेत. आता समीकरण बदललं जात आहे. 5 मध्ये 20 करायचे आहेत. 5 चेंडू विजयासाठी 20 धाबांची गरज. 5 चेंडू आणि विजयासाठी 20 धाबांची गरज आहे. 5 चेंडू विजयासाठी 20 धाबा. बघा प्रेक्षक जर आतमध्ये आला तर 4 धावांची पेनल्टी. चला केलवणे टीमच्या समर्थकांना आता ही मात्र सूचना आहे, जर आतमध्ये आला तर मग आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. उगाच मराठी म्हण आहे, खाजवून खरूच करू नका. जे चाललंय ते चांगलं चाललंय आणि ते चालू द्या. 5 मध्ये 20 करायचे आहेत. 5 मध्ये 20 धाबांची गरज आहे. बॅट्समन सिद्धार्थ मात्र यावेळचा चेंडू खेळता. चेंडू गोळीच्या वेगाने अगदी डीप मध्ये चालला. 1 मिळाली. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केले जात आहेत, पण इथे मात्र नकार दिलाय. समीकरण आता मात्र बदललं आहे. 4 मध्ये 19 करायचे आहेत. 4 चेंडू विजयासाठी 19 धाबांची गरज आहे. सामना एकदा संपला ना की मैदानामध्ये जाऊन आपण विजयाचा जल्लोष करू शकता. फक्त खेळपट्टीवरती जायचं नाही, मैदानाच्या आतमध्ये आपण जल्लोष करू शकता. चार मध्ये 19 करायचे आहेत. यावेळचा चेंडू फटका आलाय. लॉंग ऑफ करे क्षेत्ररक्षक आहे, पण इथे मात्र लास्ट मुमेंटला झेल टिपलाय आणि मात्र विकेट नंबर 3 तिसरा खेळाडू झालाय. झेल बाद. आल्या होत्या. नंतरच्या 18 मध्ये 39 असं समीकरण आलं. सुरुवातीला 18 आल्या, नंतर 18 मध्ये 39. ही म्हणजे अशी परिस्थिती आली होती
पुरातून वाहून गेलेल्या घराला पुरातून वाहून गेलेल्या घराला नदीच्या किनारी आणून पुन्हा नव्यानं उभारणं आणि नव्यानं ती उभारणी केली डेव्हिड 11 केळवणे संघाच्या या खेळाडूने. आणि 3 मध्ये 19 अशी मॅच आणून ठेवली आहे. चला खेळाडू इंजुर्ड आहे थोडासा, त्याला चला रिप्लेस दिला जाईल. चला 12वा खेळाडू आतमध्ये जाईल, रिप्लेस दिला जातोय कारण खेळाडू थोडासा मात्र दुखापतग्रस्त झाला, त्यामुळे त्याला खेळण्यासाठी तयार. ओके चला 3 मध्ये 19 करायचे आहेत. शंभर टक्के योगदान आज मात्र देण्याचा प्रयत्न केळवणे डेव्हिड 11 केळवणे संघाचे हे खेळाडू करताना दिसत आहेत. अफलातून क्रिकेट आपण कुन्नस क्रिकेट आपण मैदानामध्ये पाहतोय. जिद्द आहे आणि त्यांच्या जिद्दीला सलाम करावा लागेल. आज केळवणे टीमच्या प्रयत्न फार चांगले. 3 मध्ये 19 करायचे आहेत. पिरकोण संघ सुद्धा हार मानायला तयार नाहीये. बॅट्समन विशाल गावंड खेळाडू आहे. विशाल गावंड ओव्हर द विकेट, राऊंड विकेट. यावेळचा चेंडू मिस होत आहेत पण पंच मात्र जागा बदलवतात. वाईट बॉल. आता मात्र 3 चेंडू मध्ये 3 षटकारांची गरज आहे. 3 चेंडू विजयासाठी 3 षटकारांची गरज. कंपल्सरी चेसिंग. 3 चेंडू 3 षटकार. 3 चेंडू 3 षटकारांची गरज आहे. बॅट्समन आहे विशाल गावंड. खोलात टाकला. यावेळेस मात्र चेंडू 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू लॉंग स्टॉप कडे चाललाय. चेंडू थांबेल 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 की नाही ही शंका होती. चेंडू सीमा पार. चौकार. येतोय. शेवटचे चेंडू बाकी आहेत ते आता 2 आणि विजयासाठी 14 धावांची गरज. 2 चेंडू 14 धावांची गरज आहे विजयासाठी. 2 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. दोन चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज आहे. 2 मध्ये 14 करायचे आहेत. हा चेंडू सरळ खेळलाय. अगदी गवताला झिंझिने आणणारा फटका आलाय. लॉंग ऑफ कडे स्टॉप केला जातोय आणि या मॅच मध्ये शिरकाव करणारा हा शेवटचा चेंडू बाकी आहे. सामन्याचा निकाल स्पष्ट करणारा हा शेवटचा चेंडू बाकी आहे. विजयासाठी एका चेंडू 13 धावांची गरज आहे. हे शक्य झालं होतं. जासईच्या फलंदाजाने करून दाखवलं होतं. एका चेंडू 13 धावा पूर्ण केल्या तर संयंत काशीनाथ पाटील त्या खेळाडूचं नाव आहे. इथे मात्र केळवणे विपक्ष पिरकोन अतिशय जबरदस्त चुरशीची लढत पाहायला मिळाली. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला सामना पाहायला मिळाला आणि प्रेक्षकांना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हा मॅच हा सामना पाहावा अशा ईर्षेचा हा सामना पाहायला मिळाला. त्याबद्दल आपण कौतुक करूया खेळाडूंच्या जिद्दीला. विजयासाठी 1 मध्ये 13 करायचे. चला वेळ नाही आपल्याकडे. स्ट्रायकर बॅट्समन सिद्धार्थ म्हात्रे. यावेळचा चेंडू फटका सहजरित्या मात्र दिशा दिले. चेंडू लॉंग ऑन कडे चाललाय आणि चेंडू सीमा पार चौकार गेला आणि हा खाली या. खेळपट्टीवरती कोणी थांबू नका. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराजित संघाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच स्वप्नील घरत.
मॅन ऑफ द मॅच स्वप्नील घरत. स्वप्नील घरत होतोय सामनावीराचा मानकरी आणि त्याला 1000 रुपयाचं बक्षीस सुद्धा आलंय, जे शार्दूल शिवकर यांच्या वतीनं निर्धाव चेंडू टाकल्याबद्दल ते बक्षीस होतं आणि ते बक्षीस सुद्धा त्याला मिळतंय.